लाडक्या बहिणींनो, आज पुन्हा तुमच्यासाठी खुशखबर आहे। आज 18 जून आहे आणि आज सकाळी 11 वाजतापासून वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण दिवसभर वितरण सुरू राहणार आहे। आज पुन्हा वितरणाला सुरुवात झाली। आज सगळ्या जिल्ह्यात वितरण सुरू आहे आणि तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तर आज संध्याकाळपर्यंत नक्कीच तुम्हाला पैसे येणार आहे। इथे आपण आजचा SMS बघू शकतो। 1500 रुपये क्रेडिट झालेले आहेत आणि 18/6/2026 SBIचा हा मेसेज आहे। 12च्या नंतरच हे पैसे क्रेडिट झालेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणींना गेल्या 4 दिवसापासून पैसे मिळत आहेत। 15 तारखेपासून वितरणाला सुरुवात झालेली होती। 15 तारखेला संध्याकाळी वितरण झाले, थोड्या प्रमाणात झाले। त्यानंतर 16 तारखेला काल संध्याकाळी वितरणाला सुरुवात झाली, तर काही लाडक्या बहिणींना रात्री 10 पर्यंत पैसे आलेले होते। परंतु आज सकाळपासून वितरणाला सुरुवात झाली असल्यामुळे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मागच्या 2-3 दिवसामध्ये पैसे मिळालेले नाही, अशा सगळ्या बहिणींना आज पैसे येणार आहेत। मैत्रिणींनो, हा मे महिन्याचा 23वा हप्ता आहे आणि हा तुमच्या सगळ्या बहिणींच्या खात्यावर यायला सुरुवात 4 दिवसापासूनच झालेली आहे। आजचा 4था दिवस आहे, कदाचित आजचा शेवटचा दिवससुद्धा असू शकतो। ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नसतील त्यांना आज संध्याकाळपर्यंत येणार आहेत, वाट बघायची आहे, अजिबात काळजी करायची नाही। ज्यांना मार्च-एप्रिलचा हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि त्या बहिणींना मेचा सुद्धा हप्ता मिळणार आहे। सगळ्याच जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे, कारण काही जिल्ह्यामधल्या काही महिला राहिलेल्या होत्या आणि अशा बहिणींना आता आज सकाळपासून 11 वाजतापासून पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना सुरुवातीच्या 2-3 दिवसामध्ये पैसे आलेले नाही अशा सगळ्या बहिणींना आज पैसे येणार आहेत। ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार आहेत। 4 दिवसापासून वितरण सुरू आहे आणि आज शेवटचा दिवस असू शकतो, तर आज संध्याकाळपर्यंत ज्या पात्र लाभार्थी बहिणी आहेत त्यांना सगळ्यांनाच पैसे मिळणार आहेत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर मार्च-एप्रिलचा हप्ता आलेला नसेल तर मेचा सुद्धा हप्ता येण्याची शक्यता खूप कमी आहे। जर मेचा सुद्धा तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला पात्र लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात येऊ शकते आणि इथून पुढे तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यतासुद्धा खूप कमी आहे। तर ज्या बहिणींना मार्च-एप्रिलचा आणि मेचा हप्ता आलेला नाही त्या अपात्र झालेले आहेत आणि त्याचं नेमकं कारण काय आहे ते तुम्हाला महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन चेक करायचं आहे आणि तुम्ही जर अपात्र झाले असाल तर इथून पुढे तुम्हाला लाभ मिळणार नाही। इथे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आशा करते आजची बातमी तुम्हाला समजली असेल। बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, खात्रीशीर आहे। सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करत चला। चॅनलला देखील सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन, तोपर्यंत आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। धन्यवाद।